बीजेपी के राज्यसभा सांसद और लिंगायत समाज के नेता अजीत गोपछड़े की वीरशैव लिंगायत समाज सम्मान यात्रा आज सोलापुर पहुंची। इस मौके पर उन्होंने मीडिया से बात करते हुए आरक्षण के मुद्दे पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि सरकार कानून के दायरे में आरक्षण देने के लिए प्रतिबद्ध है। ये सरकार ये पता लगाने की कोशिश कर रही है कि ओबीसी समुदाय के आरक्षण को प्रभावित किए बिना मराठा समुदाय को आरक्षण कैसे दिया जाए। सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाणारी ही सन्मान यात्रा आहे आणि ज्या त्या समाजाच्या समस्या आहेत त्या निश्चितच सुटल्या पाहिजेत। मराठा समाजाचं आरक्षण देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। ओबीसींना देखील आरक्षण देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करणार आहे। कायद्याच्या चौकटीत बसून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला देखील आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये हे सरकार प्रयत्नशील असून आणि मी जेव्हा या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो तेव्हा मी पाहिलेला आहे एक महिना देवेंद्र फडणवीस साहेब हे या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक महिना सातत्याने अभ्यास करत होते। त्यांनी सारखी योजना काढली, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ केलं, हजारो मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, 10% आता आरक्षण दिलंय। आपण या सगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या समाजाचा विचार करून कायद्याच्या चौकटीमध्ये कसं बसेल अशा पद्धतीने दोन्ही समाजाला